नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 26 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. प्रेक्षकांना आजचा भाग आहे ना खूप इमोशनल आहे, त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पाहतोय अस्मिता इथे डायनिंग टेबलवरती बसलेली असते. आता इतक्यात श्वेता येते आणि आता तिला ना कॉफी देते. अस्मिता म्हणत असते की प्रतिमात्याला ना उगाचच आपण जाऊ दिलं हॉस्पिटलला, किमान मी तरी जायला हवं होतं ना प्रतिमात्यासोबत. तर श्वेता म्हणते अहो तुम्ही सगळेच गेला असतात तर सायली त्यांनी प्रश्न विचारले असते ना, आणि मग म्हणून तर प्रतिमात्या पण कल्पना मावशी आणि काकांबरोबर गेल्या नाहीत ना. अस्मिता म्हणते अगं पण आता ती गौरीच्या रूममधून आली की विचारेलच ना प्रतिमात्या कुठे आहे म्हणून. श्वेता म्हणते काय उत्तर द्यायचं ते ठरलंय ना आपलं. श्वेता आता अस्मिता म्हणते अगं पण कधीपर्यंत असं खोटं बोलत राहायचं ग. इतक्यातच सायली येते आणि म्हणते हे काय आई कुठे गेली म्हणून. आता आई कुठे विचारल्यानंतर या दोघी सुद्धा गप्पच बसतात. तर आता बघा अस्मिता काहीतरी विचार करून उत्तर देते की सुमन काकूचा कॉल आला होता ना, ते रविराज काकांच्या ओळखीची काहीतरी माणसं भेटायला आली आहेत ना, तर म्हणून प्रतिमात्यांना बोलवले आणि म्हणून प्रतिमात्यांना तिकडे गेली आहे. सायली म्हणते अरे सगळीच कसे काशी मला न सांगता बाहेर जात आहेत बरं. आता लगेच श्वेता म्हणते अगं अर्जुन सर घरी आले नाही आहेत ना, म्हणून तो असं वाकडा तिकडा काहीतरी विचार करते सायलीताई. असं काहीच नाही आहे. आता ही बघा हा श्वेता मुद्दाहून अर्जुनचं नाव काढून आहे ना सतत सायलीच्या डोक्यात काहीतरी भरवून देते. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे हॉस्पिटलमधला सीन. आता डॉक्टर जेव्हा म्हणतात ना की अर्जुनला जी जखम झाली ना तर ती खोल मणक्यापर्यंत गेली आणि त्यामुळे ना मणका डॅमेज झाला असण्याची शक्यता आहे, तर सर्जरी करावी लागेल. आता अश्विन म्हणतो की डॉक्टर सर्जरी केल्यानंतर दादाचे रिकवर होण्याचे चान्सेस किती आहेत. तर डॉक्टर म्हणतात हे बघा मी तुम्हाला ना खोट्या अपेक्षा देणार नाही आहेत. आणि आता प्रतापराव म्हणतात चालेल डॉक्टर तुम्हाला ना जे हवं ते तुम्ही करू शकता. आता घरामध्ये सायली काय करते अस्मिताचा हात घेते आणि डोक्यावर ठेवते आणि म्हणते अस्मिता तुला ना माझी शपथ आहे, माझी शपथ घेऊन सांगा अस्मिता तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना. आता बघा अस्मिताला काय बोलावं ते काहीच कळत नाही. आता सायली म्हणते अस्मिता अगं बोल ना काहीतरी सांग मला. श्वेताला ना खूप मजा येत असते. आता इतक्यातच ना स्मितचा रडण्याचा आवाज येतो आणि आता अस्मिता म्हणते अरे स्मित रडतोय मी बघून आलेच असं म्हणून अस्मिता आता आतमध्ये जाते आणि अस्मिताचा फोन आणि तिथेच वाजत असतो, म्हणजे तिथेच असतो. इथे सायली म्हणते श्वेता अगं तू तरी काहीतरी सांग. आता ही श्वेता म्हणते हो मी सांगते सायली. तर इतक्यातच काय होतं ना की आता अस्मिताच्या मोबाईलवरती ना अश्विनचा फोन येतो आणि आता अस्मिता म्हणते अगं अश्विन भाऊजी फोन करतायत अस्मिताला जा ना जाऊन नेऊन दे जा. तर श्वेता म्हणते अगं पण त्या गोलूला शांत करतायत ना तू घे ना तोपर्यंत मी आलेच असं म्हणून ही श्वेताना मुद्दामून किचनमध्ये जाते जेणेकरून अश्विनचा फोन सायलीने ऐकावा. आता अश्विन इकडे म्हणत असतो हॅलो अस्मिता ताई मी जे काय सांगते ना ते नीट तो ऐक. दादाची कंडिशन आहे ना अगं खूप क्रिटिकल आहे ग. बाप रे ही बातमी ऐकताच ना सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अश्विन म्हणतो की ते ना खूप मोठे सर्जन पण आलेत दादाच्या सर्जरीसाठी, पण ते म्हणतात की दादाच्या मणक्याला ना खूप मार लागलेला आहे आणि आपल्याला ना सर्जरीसुद्धा करावी लागेल असं अश्विन सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की पण ती सर्जरीसुद्धा खूप क्रिटिकल आहे ग असं डॉक्टर म्हणत होते. आणि आता ही सगळं सायली ऐकते पण अश्विनला याचा पत्ताच नाही आहे. आता सर्जरी झाल्यानंतर सुद्धा दादाची काय अवस्था असेल आणि तो सर्जरीनंतर पूर्णपणे बरा होईल की नाही याची काहीच गॅरंटी नाही आहे असं म्हणतायत ग. आणि अश्विन म्हणतो की दादाचा जीव धोक्यात आहे ग अस्मिता ताई, म्हणून अश्विन फोनवरती रडायला लागतो. झाला आता एवढी बातमी ऐकली की सायलीच्या हातून फोनच खाली पडतो ना. आता बघा अश्विनने बोललेलं दादाचा जीव धोक्यात आहे हे एकच वाक्य सायली ऐकते आणि तिच्या हातून ना फोनच खाली पडतो आणि हे श्वेताला ना खूप मजा येत असते. आता सायलीच्या डोक्यामध्ये सतत ती वाक्य भिनत असते की दादाचा जीव धोक्यात आहे. इकडे अश्विन म्हणतो हॅलो अस्मिता सायली वहिनी आहे का बाजूला, बरं ठीक आहे मी नंतर कॉल करतो असं म्हणून अश्विन आता फोन ठेवतो. आणि इकडे साई ना आता पाठीमागे सरकत असते म्हणजे नाही असं नाही होऊ शकत, नाही यांना नाही काही होऊ शकत म्हणून सायली पाठीमागे सरकते. पण तिने किचनची ना एक पायरी असते आणि आता त्या पायरीवरून ही सायली पडणारच असते आणि श्वेता मस्तपैकी ना याची ना मजा बघत असते. आणि आता या श्वेताला वाटत असते की सायलीने इथून पडावं म्हणून, पण बघा इतक्यातच अस्मिता येते. ही लक्षात घेतात ही श्वेता पळत पळत जाते आणि आता सायलीला लगेच सायली वहिनी म्हणून पकडते. अस्मिता पण पळत येते आणि म्हणते अगं सायली काय ग काय झालंय तुला म्हणून. आता सायलीला सोप्यावर बसवते. आता सायलीला ना काय करावं काय बोलावं ते सुचतच नसतं. अस्मिता म्हणते अगं पडली असते ना लक्ष कुठं आहे तुझं. आता सायली म्हणते अस्मिता असं नाही होऊ शकत म्हणून. आणि अस्मिता म्हणत असते काय झाले तुला, कारण अजून अस्मिताला माहिती नसतं ना की सायलीला फोन येऊन गेलाय म्हणून. सायली म्हणते अगं यांना काय झालं तर माझा जीव जाईल ग, मला नाही ते करमणार, मला ना हॉस्पिटलला जायचे, चल ना ग जाऊया. आता श्वेता म्हणते की अश्विन दादाचा फोन आला होता तुमच्या मोबाईलवरती आणि तिने तो घेतला फोन, त्यामुळे ना सायली ताईला सगळं समजलं. मग अस्मिताला कळतं. अस्मिता म्हणते ऐक ना सायली मग आपला अर्जुनांना बरा होईल ग, आपण ना पॉझिटिव्ह राहायला हवंय ना ग. आणि आता सायली ना अस्मिताला घट्ट मिठी भरून खूप रडते.
अस्मिता म्हणत असते, प्लीज सायली शांत हो ना गं, शांत हो ना गं. आणि ही श्वेता सुद्धा आता रडण्याचं नाटक करते आणि सायली म्हणत असते एकसारखं की मी नाही जगू शकणार यांच्याशिवाय, मला नाही करमणार आहे त्यांच्याशिवाय, मला घेऊन चल ना गं हॉस्पिटलला प्लीज. आणि अस्मिताना तिला म्हणत असते की प्लीज सायली शांत हो म्हणून. आता बघा सायली म्हणत असते की नाही नाही मला ना हॉस्पिटलला जायलाच हवं, म्हणून सायली एकटीच निघते. आता अस्मिता आणि श्वेता दोघीजणी पण तिला आवडतात आणि म्हणतात अगं अशा अवस्थेत तू कशी जाणार आहे. सायली म्हणते नाही मला आता हॉस्पिटलला जावंच लागेल. आता अस्मिता तिच्यासमोर हात जोडत असते. सायली जोरात अस्मितावर ओरडते, अस्मिता तू येणार नशील तर मी एकटी जाईन हा म्हणून. आता अस्मिताला ना काय बोलावं ते काहीच समजत नाही. आता आपण पाहतोय पुन्हा हॉस्पिटलमधला सीन. इकडे ना हॉस्पिटलमध्ये खरंच खूपच म्हणजे जी काही परिस्थिती दाखवली ना हॉस्पिटलच्या बाहेरची पेशंटच्या नातेवाईकांची, बापरे खरंच ती ना अगदीच आपल्याला बघवत नाही. हा इकडे अश्विन सतत नर्सशी वगैरे बोलत असतो आणि आपण पाहतोय की कल्पनाताईंची सारखी ना धावाधाव सुरू असते. त्या सतत काचेतून ना अर्जुनला पाहत असतात की आतमध्ये त्यांचं काय चालू आहे म्हणून. तर आता प्रेक्षकांना अर्जुनला ना सर्जरीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेणार असतात आणि कल्पनाताई खूप रडत असतात. इतक्यातच तिथे प्रतिमात्या येतात. आता कल्पनाताई येतात आणि आता प्रतिमात्याला सुद्धा घट्टमिटीवरून खूप रडत असतात. खरंच हॉस्पिटलमधली सिच्युएशन आहे ना ती खूपच क्रिटिकल दाखवली, कारण अर्जुनच्या जीवाला ना खूप धोका असतो प्रेक्षकांनो. आता आपण पाहतोय पुढे कल्पनाताई म्हणत असतात की अस्मिता घरी वाट बघत असेल ना, तिला आपल्याला कळवायला हवंय म्हणून. आणि तिला अर्जुनच्या तब्येतीबद्दल आपण तिला कळवायला हवं. प्रतापराव म्हणताना काय सांगणार आहोत आपण तिला की अर्जुनची ही जी काही अवस्था आहे ना याबद्दल आपण तिला काय सांगणार आहोत. अश्विन म्हणतो मगाशी मी अस्मिताताईला कॉल केला होता, तिला सांगितले की दादाची कंडिशन क्रिटिकल आहे म्हणून, पण ती काही बोलीच नाही. कदाचित आहे ना सायली असेल, सायली वहिनी असेल आजूबाजूला. प्रतिमात्या म्हणतात हो ना आजूबाजूला सायली असेल ना, म्हणून तर अस्मिता सायलीसमोर काहीच बोलू शकणार नाही. अश्विन म्हणतो म्हणून तर मी पुढे काही बोललो नाही. कल्पनाताई म्हणतात मला तर ना सायलीची खूपच काळजी वाटते, ती तर अर्जुनला या अवस्थेत बघू शकणार नाही, आता तिचं काय होईल असे ना काळजी कल्पनाताईंना वाटत असते. इतक्यातच चैतन्य म्हणतो चुकून सायली वहिनीने जर का अर्जुनला अशा अवस्थेत पाहिलं तर तिची अवस्था काय होईल. कल्पनाताई म्हणतात मला तर ना देवाचाच खूप राग येतोय, तो का माझ्या अशीशी वागतोय, का माझ्या मुलांच्या जीवाशी खेळतोय, असं ना कल्पनाताईंना वाटत असतं. आणि म्हणतात पुढे की माझ्या अर्जुनला किंवा सायलीला काही झालं ना तर मी परत कधीही कुठल्याही मंदिराची ना अजिबात पायरी चढणार नाही, असं कल्पनाताई रडत रडत बोलत असतात. आता प्रतिमात्या सुद्धा खूप रडत असतात. इतक्यात चैतन्याला एक फोन येतो. आता चैतन्याला फोन येतो तो म्हणजे इन्स्पेक्टर सावंत यांचा, म्हणून चैतन्य आता फोन घेण्यासाठी बाहेर निघून जातो. इकडे अस्मिता म्हणत असते की हे बघ सायली तुला त्रास होईल ग, म्हणून आम्ही कुणी सुद्धा तुला सांगितलं नाही, प्लीज तू समजून घे ना का. आणि मम्मा आणि डॅडला ना त्यांनी मला सांगितलं की तू इथं थांबलीच पाहिजे, म्हणून ते दोघं गेलेत गो हॉस्पिटलला. सायली म्हणते आणि मग आई पण नंतर तिथेच गेली ना. अस्मिता काहीच बोलत नाही. आता सायली म्हणत असताना तुम्ही दोघींनी हे मुद्दामून माझ्यापासून लपवून ठेवलं ना. अगं या अवस्थेत सुद्धा इतकी महत्त्वाची गोष्ट तुम्ही कशी काय लपवू शकता, अगं असं कसं काय वागू शकता तुम्ही दोघीजणी. सायली खूपच रडत असते आणि म्हणते की ते काही नाही, मला हॉस्पिटलला जायलाच हवं. अस्मिता म्हणते मी तुझ्या पाया पडते पण प्लीज जाऊ नकोस गं तू हॉस्पिटलला. आता श्वेता पण म्हणते सायली ते प्लीज जाऊ नकोस गं, हे बघ तुला ना अर्जुन सरांची अवस्था बघवली जाणार नाही, तुला त्रास होईल आणि आता बाळाला सुद्धा त्रास होईल. सायली म्हणत असते प्लीज मला जाऊ दे अस्मिता, म्हणून अस्मिताचा हात झटकत असते आणि अस्मिता तिला पुन्हा पुन्हा थांबवत असते. आता सायली काही गेले ऐकतच नाही, मला जाऊ दे म्हणून तिथून निघून जाते. अस्मिता आता पळत पळत जाते, खाली पडलेला तिचा फोन घेते आणि म्हणते श्वेता तू गौरी आणि गोलूकडे लक्ष ठेवा, म्हणून आता अस्मिता ना सायलीच्या पाठीमागे धावत पळत जाते. आणि आपण आता पाहतोय पोलीस स्टेशन मधला सीन. इकडे इन्स्पेक्टर निकम आणि इन्स्पेक्टर सावंत हे दोघं जण मिळून ना महिपतचा जो माणूस सापडलाय ना त्याला खूप मारत असतात आणि म्हणतात हे काय रे तो मुलींना का पकडलं होतं आणि काय करणार होता त्या मुलींच्या सोबत आणि बोल पटकरणं म्हणून. तर तो माणूस म्हणत असतो की मला काहीच नाही माहिती हो साहेब. आता निकम म्हणतात की नाही माहिती, अरे पैसे घेऊन काम करतोस ना तू, कोणाकडून पैसे घेतो हे माहीत नसते का तुला, बोल बोल त्या मुलीला पळवायला तुला कोणी सांगितलं होतं बोल. म्हणून इन्स्पेक्टर निकम आणि सावंत इतके जोरजोरात त्या माणसाला मारत असतात ना की बस. पण बघा तो माणूसही अगदी घट्ट आहे, तो अजिबात बोलत नाही, तो फक्त म्हणत असतो की मला सोडा हो, मला काहीच नाही माहिती हो. आता सावंत म्हणतात तू ना असं ऐकणार नाहीस. म्हणून आता बघा हे सावंत काय करतात की आता एक जग भरून आहे ना असं गरम पाणी ना त्याच्या तोंडावरती मारतात. आता तो माणूस खूप विवळायला लागतो. आता इन्स्पेक्टर निकम त्याची केस पकडतात आणि म्हणतात बोल त्या माणसाचं नाव सांग की हे सगळं कोणी केले. तो माणूस म्हणत असतो की अहो साहेब मला सोडा, खरंच साहेब मला माहिती नाही हो. आणि आता हे दोघं जण मिळून त्या माणसाला इतकं मारतात ना आपण बघा तरी हा माणूस काही केलं तोंडच उघडत नसतो. आपण पाहतोय पुन्हा इकडे सायलीचा सीन. आता सायलीना घराच्या बाहेर पडलेली असते आणि सायलीना अनवाणी बाहेर पडलेली असते. प्रेक्षकांनो तिला पायात चप्पल घालावी ना याची सुद्धा शुद्ध नसते. तर सायलीना नुसते अनवाणी पायाने अशी चालत असते आणि चालता चालता तिला अर्जुनच्या अनेक आठवणी आठवत असतात. म्हणजे त्यांचं लग्न झालेलं,
त्यानंतर ते दोघं जेव्हा माथेरानला फिरायला गेले होते ना, तर तिथला सीन अनेक आठवणी असतात ना प्रेक्षकांनो, खरंच नवरा बायकोच्या. तर एक ना एक आठवणीनं आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि सायलीच्या डोळ्यातून ना पाणीच थांबत नसतं. सायली खूपच भावूक झालेली असते आणि अर्जुनच्या विचारामध्ये इतकी हरवलेली असते ना की तिच्या लक्षात येत नाही की आपण चप्पल घातली नाही. पाठीमागून अस्मिता येते आणि मग त्या अनवणी का चालली आहे, हॅलो ड्रायव्हर काका म्हणून फोन लावते आणि म्हणते की प्लीज लवकरात लवकर गाडी घेऊन या ना. आणि सायली आता तशीच अंगणामध्ये चालती. आता पाठीमागून अस्मिता पळत पळत येते आणि म्हणते सायली, अगं सायली थांब, हे सगळं काय करते ग तू सायली, ऐक ना, हे बघ तुला हॉस्पिटलमध्ये जायचं ना, ठीक आहे तर आपण जाऊयात मग, पण प्लीज अगं अनवाणी नको ना गं जाऊया, प्लीज चप्पल तरी घाल. म्हणून आता सायलीला चप्पल घालायला सांगते. पण प्रेक्षकांना बघा सायली ना इतकी सायलीचं ना भान हरपलेलं असतं की सायलीला चप्पलही घालता येत नाही. अस्मितेला मदत करते तेव्हा ना सायली चप्पल घालते आणि आता तिला घेऊन ये ना हॉस्पिटलमध्ये येते. आपण इकडे पाहतोय त्या माणसी जी आहे तर ती पोलिसांच्या ताब्यात असते. आता तिथे एक मॅडम असतात आणि त्या म्हणत असतात की हे बघ बाळा, आता मला एक गोष्ट सांग की तुला खूप त्रास झालाय मला कळतंय, पण तुला ज्या लोकांनी त्रास दिलाय त्यांना शिक्षा तर व्हायला हवी ना, त्यासाठी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं तर देशील ना. आता मानसी ना फक्त सगळ्यांकडे बघत असते. आता तिथे एक मॅडम असतात ज्या बहुतेक काउन्सिलिंग मॅडम असतील त्या. आता त्या त्याच्यासमोर आहेत ना पाण्याचा ग्लास सुद्धा ठेवतात आणि ही मानसी फक्त सगळ्यांकडे बघत असते. आता पाणी दिल्यानंतर मानसी पाणी तर पिते, पण बघा अजूनही मानसी काही बोलत नाही. आता त्या मॅडम म्हणतात की मला एक गोष्ट सांग की तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडलंय का, बोल ना अगं. म्हणून अगं तुला कोणी घेऊन गेलं होतं, म्हणजे तुला कोणी नेलेलं होतं, या सगळ्याच्या मागे कोण आहे, या सगळ्याच्या मागे कोणाचा हात आहे, काही माहिती का तुला. त्या मॅडम खूप प्रश्न विचारतात. आता तिथे कॉन्स्टेबल असतात, लेडीज इन्स्पेक्टर असतात, पण मानसी काहीच बोलत नाही. आता आपण पाहतोय की हॉस्पिटलच्या बाहेर आहे ना एक कॉन्स्टेबल असतो आणि त्याला ना भेटायला एक माणूस येतो आणि आता तो माणूस म्हणतो की साहेब मला एक गोष्ट सांगा की त्या महिपत शिकरेचा एक गुंड पकडला गेलाय ना आणि ती मानसी, तर ते दोघं जण काही बोलले का. आता तो शिपाई म्हणतो कोण आहेस तू, पत्रकार आहेस का. तर तो माणूस म्हणतो नाही हो, मी पण एका लेकीचा बाप आहे, नाही काय ना की ती माझ्या मुलीसारखीच आहे ना, म्हणून मला काळजी वाटते की मुलींच्या बाबतीत असं वाटायला नको. आता बघा या माणसाला ना राकेशने पाठवलेलं असतं आणि आता राकेश हा तिथेच गाडीत बसलेला असतो. आता त्या कॉन्स्टेबलला वाटतं की हा खरंच चांगल्या मनाने विचारतोय, म्हणून कॉन्स्टेबल सांगतो की नाही, आम्ही त्या गुंडाला सुद्धा ताब्यात घेतलंय, पण त्या गुंडाने अजून काही तोंड उघडलं नाही आणि आता त्या माणसीनेही काही तोंड उघडलेलं नाहीये. आणि आमचे साहेब जे आहेत ना, निकम साहेब आणि सावंत साहेब, हे दोघं जण ना त्या गुंडाला तर बोलतो करतीलच. इतक्यातच तो माणूस म्हणतो साहेब ऐका ना. तो शिपाई म्हणतो काय रे. तर आता पैशाचं एक भरलेलं पाकिट आहे ना, तर तो घेतो आणि म्हणतो साहेब बघा तुमच्या पोराबाळांसाठी काहीतरी मिठाईला पैसे ठेवा ना आणि त्या पोरी बद्दल माझा एक निरोप पोचवा ना, काळबेरा असेल म्हणून. मला वाटलंच होतं मला असलं जमणार नाही, मी माझ्या वर्दीची इज्जत करतो, मला नाही असलं जमणार नाही, चल निघ आणि परत इथं ना तोंड दाखवू नकोस, ही तुझ्यासाठी ना पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे, असं तो शिपाई बोलतो आणि आता त्या माणसाला हाकलून देतो तिथून. आता बघा तो माणूस असतो राकेशचा. आता तो राकेशच्या गाडीमध्ये येऊन बसतो. आता राकेशचा हाही प्लॅन फ्लॉप झाला कारण यांना मानसी आणि त्या माणसापर्यंत एक चिठ्ठी पोचवायची असती, पण तो काही शिपाई तयार होत नाही. म्हणून आपण पाहतोय की आता हा राकेश जो आहे ना, तर तो गाडीमध्ये बसतो. इतक्यातच त्याला आता या सगळ्यांचा फोन सुद्धा येतो. हॉस्पिटलमध्ये ना अर्जुनला सर्जरीसाठी नेणार असतात, म्हणून त्याचा बेड आहे ना असा बाहेर आणला जातो. आता कल्पनाताई रडत असतात, अर्जुन अर्जुन उठणार रे अर्जुन म्हणून. आणि आता सगळी सिच्युएशन प्रेक्षकांना खूपच क्रिटिकल दाखवली. कल्पनाताई इतक्या रडत असतात ना की अर्जुन उठ म्हणून. प्रतापराव म्हणतात कल्पना अगं शांत हो, त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेऊ दे. अश्विन सुद्धा म्हणतो मम्मा अगं हे बघ प्लीज शांत राहा, आपण डॉक्टरांना कॉपरेट करायला हवं ना, आपणच जर असं वागलो तर कसं होणार आहे. आता सगळेजण मिळून खूप समजावत असतात. डॉक्टर पण सांगतात की कल्पना त्यांना मागे घ्या म्हणून. अश्विन म्हणतो हो हो आणि म्हणतो की मम्मा प्लीज मागे सरक बरं चल. आता बघा डॉक्टर काय करतात ना की अर्जुन असं स्ट्रेचरवरती त्या नेतच असतात. आता हॉस्पिटल रूमच्या तिथे इतक्यात त्यांना जोरात आवाज येतो थांबा म्हणून. आणि प्रेक्षकांना हॉस्पिटलमध्ये ना ही सायली आणि अस्मिता या दोघी जणी सुद्धा आल्यात. आणि आता बघा इथून पुढचा सीन आहे, अक्षरशः प्रेक्षकांना खरंच बघत नाही कारण अर्जुनची अशी अवस्था झालेली असते ना. आणि ही सायली जी आहे ना तर तिथे आलेली असते आणि अर्जुनला ना खूप उठवण्याचा प्रयत्न करते. खरंच प्रेक्षकांना अगदी काळीज पिळवटून टाकणारी घटना दाखवली आजच्या भागामध्ये. त्यामुळे तुम्ही आजचा भाग आहे ना टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो माझ्या चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही डेली रिव्ह्यू तर पाहता पण अजून ही चॅनलला ना सबस्क्राईबच करत नाही, तर प्लीज असं करू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण पाहतोय की आता सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुन अशा अवस्थेत बघते आणि तिला ना काय बोलावं ते कळतच नसतं. आणि सायलीची ही जी काही रिॲक्शन आहे ना, हे कुणीतरी ना कॅमेरामध्ये फोटो काढून घेत असतं.
आता पहिल्यांदा तर सायली ना अर्जुनच्या इथे येते आणि आता नीट बघते अर्जुनकडे. आता सगळेजण रडत असतात. सायली तर बराच वेळ तर पहिल्यांदा अर्जुनकडे बघते आणि म्हणते, अहो अहो तुम्ही असे काय झोपलायत म्हणून. आणि आता सगळ्यांकडे बघायला लागते आणि म्हणते की काय काय झालंय काय यांना म्हणून, हे असे का झोपलायत. आणि आता सायली म्हणायला लागते की अरे हे असे का झोपले तिथे, आई अश्विन भाऊजी अहो हे असे का झोपलेत, यांना काय झालंय म्हणून. आता सायलीला ना अर्जुनला बघितल्यानंतर काय बोलावं ते सुचतच नसतं आणि म्हणते, अहो हे तर मानसीला आणण्यासाठी म्हणून बाहेर पडले होते ना, आणि मग झोपलायत काय असे, अहो उठा बरं बघू काय चाललंय हे तुमचं सगळं, अहो सगळेजण बघतायत ना, अशी सायली म्हणायला लागते. आणि म्हणते मानसीला सुखरूप बाहेर त्या गुंडांपासून वाचवण्यासाठी आला होतात ना, आणि तुम्ही मला शब्द दिला होतात ना की तुम्ही तिला सुखरूप घरी आणाल म्हणून, मग काय झालं. आणि आता उठा बरं, आणि ना मला माहिती की तुम्ही तुमचा शब्द ना नेहमी पाळताच म्हणून, अहो उठा ना हो. आणि सतत म्हणत असते की त्यासाठी तरी उठा, आता काही केल्या अर्जुनची काय हालचाल होत नाही म्हणल्यानंतर बघा सायली म्हणते आता खूप झालं हां, उठा म्हणून सांगते ना तुम्हाला, आता ना तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे असं सायली म्हणते. सगळ्यांना प्रेक्षकांना खूप रडायला येतं, सगळे सुभेदार खूप इमोशनल झालेले असतात. आता सायली म्हणते मी तुम्हाला ना असं नाही बघू शकत, उठा ना. आता सगळेजण ना सायलीला आवरायला लागतात. सायली खूपच ओरडत असते की हा उठा ना म्हणून, आणि आता सायलीचे कंटिन्यू कोणतरी फोटो काढत असतं. आता अश्विन वगैरे सगळेजण म्हणतात की वहिनी अगं दादाला सर्जरीसाठी आत घेऊन जात आहेत. सायली म्हणते मी आतमध्ये जाते. आता अश्विन म्हणतो की नसते, असं अलाउड नाही आहे. सायली म्हणते ते मला काही माहीत नाही, मला पण आत जायचे आता, आणि म्हणते की मी यांना एकटा आत नाही जाऊ शकत म्हणून सायली खूपच हायपर होते. आता अश्विन म्हणतो की सायली वहिनी सोड त्यांना आत जाऊ दे म्हणून आता अर्जुनला आतमध्ये नेण्यात येतं. आणि आपण पाहतो की इकडे सायली आहो म्हणून खूपच बरं ओरडत असते आणि म्हणत असते की अस्मिता अगो तू तरी सांग, अश्विन भाऊजी अगो तुम्ही सांगा ना, मला यांच्यासोबत आतमध्ये जायचं आहे. आता सायली काही केलं ना कोणालाच आवरत नाही, सायली खूपच रडत असते आणि तिला आतमध्ये जायचं असतं. आता आपण पाहतोय पुन्हा दुसरा सीन. इकडे ना आता या सगळ्यांचा ना कॉन्फरन्स कॉल आलेला असतो या राकेशला. राकेश गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे तो माणूस सुद्धा असतो. आता सचिन म्हणतो काही कळलं का रे राकेश. आता प्रियाने नागराज सुद्धा आज बऱ्याच दिवसांनी दाखवला हा नागराज. आपण पाहतोय की सचिन म्हणतो त्या माणसाने काही तोंड उघडलं का, आणि का अण्णांचा माणूस काही बोललाय का. राकेश म्हणतो इथून एका हवालदाराकडून इन्फॉर्मेशन मी काढली की मानसी आणि आपल्या माणसाने अजून तोंड उघडलेलं नाहीये. आता ही प्रिया म्हणते की बाप रे नशीब माझं, बरं झालं ते. आणि प्रिया पुढे म्हणते पण मी आधीच बजावून सांगितलं होतं ना की त्या दोघांना परत गाठा म्हणून, आणि म्हणते की सांगितलं होतं ना तो राकेश तुला की आपल्या माणसाने अजिबात तोंड उघडायचं नाहीये म्हणून. आता आणि प्रिया म्हणते आणि त्या माणसीला तर आहे ना बजावूनच सांगा तुम्ही की फक्त आणि फक्त तोंड उघडलं ना की सायलीच्या विरोधातच तोंड उघडायचं म्हणून. आता ही प्रियाची ना अरेरावीच दाखवली हा प्रेक्षकांनो. पुढे बघा आपण पाहतो इकडे महिपत म्हणतो अरे बोल ना, कारण राकेश शांत असतो ना. आणि आता प्रिया, आता इकडे महिपत ही श्वेता ही सगळेजण खूप आता परेशान झालेले असतात. इकडे ही प्रिया म्हणते ते दोघे कधीही कुठल्याही क्षणी आपल्या विरोधात जाऊ शकतात, आपल्याला दगा देऊ शकतात, आणि तू असा गप्प बसून राहणार आहेस का राकेश. तर राकेश म्हणतो नाही माझं काम चालू आहे ना, इथे जवळच एक पान टपरी आहे आणि त्या टपरीवरून आहे ना चहा इकडे पोलीस स्टेशनला जातो, आणि तो चहा घेऊन जाणार एक माणूस आहे ना, तर मी त्याला गाठलंय, त्याला थोडेसे पैसे दिलेत आणि आपली एक चिठ्ठी सुद्धा दिली आहे. ती चिठ्ठी त्याने मानसीपर्यंत आणि आपल्या माणसापर्यंत पोहोचली ना की मग आपलं कामच झालं, टेन्शनच नाहीये. आता महिपत म्हणतो नक्की ना रे बाबा, का आता ह्यात पण तू माती खाणार आहेस. राकेश म्हणतो अण्णा आता यात आता काहीतरी करायलाच हवं नाही. बघा मी आज पोलीस स्टेशनमध्ये तर जाऊ शकत नाही, आणि एका हवालदाराला पैसे देण्याचा प्रयत्न केला मी, पण तो जरा जास्तच इमानदार निघाला. आता बघा महिपत म्हणतो अरे पोलीसवाले इमानदारच असतात, अरे आपल्यालाच एक दोन नग असे भेटले होते ज्यांनी आपला फायदा करून दिला, बाकी पोलीसवाले हे प्रामाणिकच असतात. आता ना नागराज म्हणतो एक मिनिट काय रे तुम्ही काय नुसती चर्चाच करत राहणार आहात का आता नुसतं. आता ही श्वेता पण म्हणते मग काय तर, नेहमी नुसती आपली चिडचिड चालू असते, अरे अशाने आपला प्लॅन वर्क होणार आहे का, आणि तुम्ही ना हे सगळं शांतपणे हँडल करा असंही श्वेता म्हणत असते. आपण इकडे हॉस्पिटलमध्ये पाहतोय आता चैतन्य सगळ्याला सांगत असतो की तिथे काय झालं त्याने. प्रतापराव म्हणतात म्हणजे अर्जुन एकटाच तिथे लढला जीवाची बाजी लावून. चैतन्य म्हणतो हो ना, कारण त्याने काही करून ना मानसीला शेवटी वाचवलंच. सायली म्हणते मानसी कशी आहे आता. चैतन्य म्हणतो आता बरी येते, पोलिसांच्याच ताब्यात आहे, आणि सायकॅट्रिकशी बोलणं पण तिचं सुरू आहे म्हणून, आणि तिला पण आहे ना थोडी रिलॅक्स व्हायची गरज आहे असं हा चैतन्य सांगत असतो. आता बघा इतक्यातच आहे ना डॉक्टर बाहेर येतात. लगेच सायली म्हणते की डॉक्टर म्हणून त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते डॉक्टर मी तुमच्यासमोर हात जोडते, पण माझ्या नवऱ्याला लवकर बरं करा डॉक्टर, त्यांना लवकर यातून बाहेर काढा डॉक्टर म्हणतात हे बघा आम्ही ना याचे पूर्ण प्रयत्न करतोय, आता बाकी सगळे ना ते देवाच्या हातात आहे असं हे डॉक्टर सायलीला सांगतात. सायलीला प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसतो. ह्या सायलीला ना हे सहनच होत नसतं. आता सायली काय करते,
बघा लगेच आहे ना हॉस्पिटलमधल्या दिव्याई समोर जाते आणि म्हणते माझ्या हातून कुंकवाचा करंडा पडला, त्याची शिक्षा मिळाली का यांना. आणि म्हणते दिव्याईला, दिव्याई माझ्या प्रेमाला अशी सतत परीक्षाच का द्यावी लागते ग, तुला यांना लवकरात लवकर बरं करावंच लागेल. आणि इकडे ना प्रेक्षकांना अर्जुनच्या ऑपमध्ये ऑपरेशन चालू असतं आणि सायली बाहेर म्हणत असते की जोपर्यंत हे बरे होत नाहीत तोपर्यंत मी तुझ्यावरती कुंकवाचा अभिषेक करतच राहणार आहे. आणि आतमध्ये ना अर्जुनचा ऑपरेशन चालू असतं. आता प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला समजेल, पण हां फायनली ना सत्याचाच विजय होणार आणि ऑपरेशन सुद्धा ना एकदम सक्सेसफुल होणार. आणि अर्जुन या सगळ्यातून बाहेर येऊन आहे ना पुन्हा एकदा या प्रियाला, महिपतला आणि या राकेश आणि सचिनला सुद्धा ना शिक्षा होणार. आता हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.